नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी बनवते मस्तपैकी फ्लावरची भाजी आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर ही फ्लावर मी अगोदर नीट करून घेतलेले आहे। तर अगोदर मी काय करणार, थोडंसं गरम पाण्यामध्ये ह्याला उकळून घेणार आहे। थोडं पाणी ठेवलं मी, थोडंसं टाकून घेते मीठ, थोडंसं टाकते अर्धा चमचा छोटा हळद आणि हे फ्लावरचे तुकडे ह्यात टाकून घेते एक 5 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण थोडंसं वाटण करून घेऊया भाजीला। तर इथं मी 1-2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि इथं ओला नारळ घेतलेला आहे थोडा। हे आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, चांगले 5 मिनिटं मी ह्या उकळत्या पाण्यामध्ये ह्याला शिजवून घेतलेलं आहे। जास्त मऊ पण झालेला नाही। आपण परत तेला मिठामध्ये सगळं शिजवून घेऊया। आता ही मी एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते पाणी नितळून। तर बघा, ही वाटण पण छान असं बारीक मी करून घेतलेलं आहे। आपण आता ह्याला फोडणी देऊया। तर फोडणीसाठी इथं मी थोडेसे ह्या फ्लावरमध्ये वाटाण्याचे शेंगा पण सोलून घेतलेले आहेत। एक टमाटर चिरून घेतले, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडासा काळा मसाला आहे। तर कांदा लसूण मसाला आहे, हळद आहे, इथं गरम मसाला, फोडणीसाठी जिरी मोहरी घेतली आहे, तर इसूर घेतला आहे, धने पावडर आहे थोडी। आपण आता फोडणी टाकूया। तर आपली कढई त्या हळद आणि ह्यानं फ्लावरमुळे तशी झालेली आहे। तर आता तेल ओतून घेते मी। तेल आपल्याला अगोदर तापू द्यायचं आहे। तर तेल छान असं तापलेलं आहे। अगोदर आपण जिरी मोहरी टाकून घेऊया। जिरी मोहरी तडतडल्याशिवाय बाकी आपल्याला काय टाकायचं नाही त्यात। तर जिरी मोहरी छान अशी तडतडली, मी टाकून घेते कांदा ह्यात। तर आपल्याला अगोदर कांदा तेलामध्ये लाल होऊ द्यायचा आहे, नाहीतर मग कच्चा राहतोय। तर बघा, कांदा छान असा तेलामध्ये लाल झालेला आहे। तर आता ह्यात मी टाकून घेते टमाटर। टमाटर पण आपल्याला छान असं मऊ होऊ द्यायचं आहे। तर टमाट्यात टाकते मी मीठ। मीठ मी भरपूर टाकले, म्हणजे नंतर भाजीला वापरणार नाही। म्हणजे टमाटर पण छान असं मऊ होतंय, दिसून पण येणार नाही। तर बघा, 2 मिनिटं झाकून ठेवलं, छान असं मऊ झालेलं आहे। आपण ह्यात आता जे मगाशी वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण टाकून घेऊया। तर आता ही वाटण छान असं तेलात कांदा टमाट्यासोबत आपल्याला तळून घ्यायचं आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत। ह्याच्यासोबत मी टाकते वटाणा पण तळला जातो। तर आता एक 5 मिनिट आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तर बघा, 5 मिनिटं झाकून ठेवलंय, छान असं तेल छान असं ही वाटण तळलेलं आहे। मी थोडेसे मसाले टाकून घेते ह्यात। छान असे सगळे मसाले मिक्स झालेले आहेत। आता हे फ्लावर मी ह्यात टाकून घेते। फ्लावर पण ह्या तेलात छान असा मिक्स करून घेते। अगोदर ह्यात थोडंसं पाणी ओतून घेते। तर थोडंसं पाणी ओतून मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपल्याला छान असं मऊसूत फ्लावर शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी एक 5 मिनिटं मी ह्याला झाकून ठेवणार आहे। तर मी टाकते ह्यात थोडीशी कोथिंबीर। तर छान असं आता फ्लावर शिजलेला आहे। तर मी गॅस बंद करते। तर बघा, आज अशा पद्धतीने मी फ्लावर आणि वाटाण्याची भाजी करून घेतली, मस्तपैकी साध्या सोप्या पद्धतीने। तुम्हीही करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा।